आता रसास्वाद जे आहेत बघा, रसास्वादाच्या बाबतीमध्ये आपण काही बेसिक गोष्टी आधी लक्षात घेऊयात. आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला जायचा. तो प्रश्न मराठीच्या बाबतीत काय राहायचा? संदर्भ सांगून स्पष्टीकरण द्या. ओके, असा एक प्रश्न आपल्याला शाळेमध्ये होता बघा. आठवतं का तुम्हाला? हा ना, प्रत्येकाने हे लिहिलेलं आहे. मग आपण सांगायचो किंवा कोण कोणास म्हटले, वाक्य वगैरे विचारली जायची भाषेच्या पेपरला. तर एकतर याच्यामध्ये संदर्भ जे आहे तुम्हाला देणं अपेक्षित असतं की रसास्वाद आपल्याला जे आहे दोघी पेपर, म्हणजे पेपर 2 मध्ये हा पेपर जो आहे तो दोघी सेक्शनमध्ये, पेपर 2 जो आहे आपला त्याच्या सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये गद्य आणि पद्य 5-5 प्रश्न इथं आहेत. म्हणजे 50-50 मार्क, 100 मार्कांचा हा प्रश्न आहे बघा. आणि हे 100 मार्कांमध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला घ्यायचे. हिच्यामध्ये जे आहेत असं होऊ शकतं की एखाद्याला संदर्भ नाही आठवला, असं होऊ शकतं. जसं याच्या पेपरमध्ये झालं होतं की यांनी चुकीचा संदर्भ तिथे टाकला. मुळात जर संदर्भ चुकवला तर मग त्या केसमध्ये जे आहे ते 0ला पण जाऊ शकतं डायरेक्टली, की तुम्हाला संदर्भच माहीत नाही तर ऑब्वियसली पुढच्या गोष्टी आम्ही काय ॲक्सेप्ट नाही करत तुमच्या. जर असं झालं की संदर्भ नाहीच डील झाला तर तुम्ही मग संदिग्धपणे लिहिणं ते अपेक्षित आहे. पण जर तुमचे रीडिंग चांगले असतील, तुम्ही सगळ्या गोष्टी नीट प्रॉपरली करताय, टेस्ट देताय, तर त्या केसमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही. तरी आपल्या पेपरचा जर सिनेरिओ आपण बघितला पेपर 2 मध्ये, तर इतकं सोपं काम करून ठेवलेलं आहे. नामदेवांच्या अभंगवाणीवर रेग्युलर प्रश्न विचारले जात आहेत. म्हटल्यानंतर एकच पुस्तक आहे अभंगवाणीचं, किंवा जे आहे की स्मृतिस्थळ आहे 13व्या शतकातली मराठी, एकच पुस्तक आहे. सो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर आहेत तिथं. बऱ्याचदा जे आहे पात्रांची नावं पण घेतलेली आहेत तिच्यात. आता खरं तर पात्रांची नावं घेणं अपेक्षित नसतं पेपर सेटरनी जे आहे, कारण पात्राचं नाव आलं की तुम्हाला लगेच क्लिक होतं की हे कुठलं पात्र आहे, कुठलं पुस्तक आहे. सो त्या केसमध्ये मग आता हे जसं होतं की संदर्भ सांगून स्पष्टीकरण द्या. आता यालाच जे आहे याचं जे हे आहे ते रसास्वाद. मग रसास्वाद जे आहे, रसाचा आस्वाद घेणं जे आहे, ते ज्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या ओळी काय सांगतात, तिच्यामध्ये नेमका कुठला अर्थ आहे, मतितार्थ काय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन, शब्दांच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी आहेत का तिच्यामध्ये. आता काही विद्यार्थ्यांचं काय होतं की ते त्या पुस्तकाची स्टोरी लिहितात तिथं. म्हणजे तुम्हाला तिथं दिलेलं आहे की समजा ब्राह्मण कन्यामधल्या ओळी आहेत, ब्राह्मण कन्या काय ते सांगत बसतात ते. तर इथं एकदम क्लिअर आहे की रसास्वाद लिहिताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना, की इथं जे आहे, ज्या ओळी आहेत, जे शब्द आहेत त्याच्यावर बोलायचं आहे आपल्याला. हा रेफरन्स कुठला आहे, संदर्भ कुठला आहे, याच्या पलीकडे जास्त सरकू नका तुम्ही. तुम्ही जर त्या पुस्तकांमधल्या स्टोरी लिहायला लागलात तर मग त्याला ॲज सच काही अर्थ राहणार नाही. ओके, मग ते जे आहेत की ते निगेटिव्ह मार्किंग होऊन जाईल त्याचं, सरळ सरळ जे आहे ते. आता इथं सिम्पली जे आहे, पुरुष बहुधा मठ्ठ असतात, पण इतक्या बाया पाहून मला आता वाटायला लागलं आहे की त्यांच्याशी संसार करायला मठ्ठ पुरुषच हवेत. पण मला सांग, मध्येच तुझ्या त्या 32 लक्षणी नवऱ्याला सोडून इकडं कुठं येणं केलंस. आता एक पान गळाव्यामधला मध्य लटपटीत मधला हा रेफरन्स आहे बघा. ओके, कारण आपली जी नायिका असते ती तिकडून भारतामध्ये परत येते परदेशातून, आणि मग तिला पडलेले काही मूलभूत प्रश्न आहेत आणि तिच्यातून. आता पुरुष बहुधा मठ्ठ असतात, पण आता इतक्या बाया पाहून मला वाटायला लागलंय की त्यांच्याशी संसार करायला मठ्ठ पुरुषच हवे. मग आता याच्यामध्ये जे आहे की पुरुष मठ्ठ असतात बाबा बहुधा. बहुधा हा शब्द कसा आहे, बहुतेक वेळा जे आहे, म्हणजे सगळे असतात का नाही. त्यांना कळत नाही का काय चालू आहे ते. जसं रती आहे, रती आणि कांचन जे आहे त्या दोघांचं जे आहे एक प्रकारे ते बरोबर राहत आहेत. श्रीधर जो आहे त्याला कळत नाही का हे सगळं, त्याला कळतं, पण तो स्पेस देतो तिला की चला आज उद्यामध्ये हे सगळं मार्गी लागेल. सो मुळात जे आहे की इतक्या सगळ्या बाया पाहून मला वाटायला लागलंय की त्याच्याशी संसार करायला पुरुष मठ्ठच हवेत. पण मला सांग, मध्येच तुझ्या 32 लक्षणी नवऱ्याला सोडून इकडं कुठं येणं केलंस. प्रश्नचिन्ह आहे बघा इथं. आता एकतर जे आहे की संदर्भ आपण क्लिअर केला, त्याच्याबरोबरच जे आहे की मग आता याच्यामध्ये कशाबद्दल चर्चा आहे की संसार करायला मठ्ठ पुरुष पाहिजेत बाया बघितल्यानंतर. म्हणजे काय आहे की विवाह संस्था जी आहे बघा. ओके, मग विवाह संस्था कशी आहे, त्या विवाह संस्थेमध्ये जर तो विवाह टिकवायचा असेल आपल्याला, तर मग त्या केसमध्ये जे आहे कुणीतरी जे आहे सांभाळून घेणं गरजेचं आहे. दोघं जर खूप समजूतदार असतील तर गोष्ट येतच नाही, पण मग बऱ्याच ठिकाणी जे आहे एखाद्याने सांभाळून घेणं गरजेचं आहे. मग इथं जो मुद्दा आहे की इतक्या साऱ्या बाया, म्हणजे काय, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती ज्या काही आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आहे ना, मग त्या प्रवृत्तींसाठी संसार करताना मठ्ठ पुरुषच हवेत. म्हणजे काय आहे की खूप जास्त ते डोकं लावणार नाहीत
आणि त्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होतील. आता इथं बघा, इथं काय आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, हे प्रश्नचिन्ह आहे ना. पण मला सांग, मध्येच तुझ्या या 32 लक्षणी नवऱ्याला, 32 लक्षणी हा शब्द जो आहे बघा, 32 लक्षणी काय असतं है ना, इकडं कसं येणं केलंस, त्याच्यापासून तू दूर का झालीस. मग हिच्यामध्ये एक कन्सर्न असतो की ती नायिका का सोडून आलेली आहे त्याला. मग तिला तिचे पडलेले प्रश्न आहेत की एवढं अर्ध आयुष्य आपण राहिलो आता या व्यक्तीबरोबर, पण मला जे आहे थोडं रिक्युपेशन पाहिजे का, एकटेपणा जो आहे की आता बस झालं. बरोबर बरोबर. रोज बघण्याच्या सौंदर्याचा जो आहे तो पण कंटाळा येतो, हे गौरींनी स्पष्ट केलेलं आहे. आणि तिच्यामुळे ती निघून येते. मग तिला हे प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न जे आहे की मग समोरचा जे विचारतोय तर ती व्यक्ती म्हणून विचारते की जे आहे समाज म्हणून विचारले जातात हे प्रश्न, है ना. एक बेसिक आहे की मुलं पण काय म्हणतात, आई तू कसं काय आलीस बाबा, आम्ही येणारच होतो तिकडं. मग हा प्रश्न फक्त त्या व्यक्तीचा आहे का, त्या पात्राचा आहे का, हा समाजाचा आहे का, की तुम्ही दोघं गेला होता आणि तिकडं तू कशी गेला एकटी आलीस, आता दोघं बरोबर आला असता तुम्ही. म्हणजे हजबंड आणि वाईफ जे आहेत, नवरा बायको जे आहेत, ते इनसेपरेबल आहेत का, किंवा ते एकटेपणा जो आहे की त्याला सोडून तिने येणं ते अपेक्षित नाही आहे का तिथं. याची चर्चा तिच्यात झाली पाहिजे. ह्या ज्या ओळी आहेत ना, या ओळींवर तुम्ही काम केलं पाहिजे. अशा समोर ओळी घ्या, 10-10 मिनिटाची एक्सरसाइज रोज आपण केली पाहिजे. 10 मिनिट्स जे आहे एक ओळ घ्या, आपण आता बघताना ज्या महत्त्वाच्या ओळी आहेत त्याच्यावर फोकस करा आणि मग त्याच्यावर लिखाणाचा प्रयत्न करा. तिथं की तुम्ही तर विचार केला पाहिजे की अरे हिच्यातून काय काय मग तिथं अर्थ येतो, याचा काय काय गोष्टी आहेत. बरं, भाषा जी आहे ती जी आहे तुम्हाला प्रमाण मराठी भाषा आहे याच्यामध्ये. ओके, म्हणजे भाषा वैशिष्ट्यांचा काही लोकांचा कन्सर्न होता. आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे प्रमाण मराठी आहे, हे उद्गार आहेत बघा, बरोबर, निवेदन नाही आहे. आता काही ठिकाणी निवेदन असतं बघा, है ना. आता इथं जे आहे की प्रेमाची जी काही परिभाषा करण्यात आलेली आहे की जोपर्यंत माझ्यातील माणूस या व्यक्तीबद्दल, तुझ्यातील माणूस या व्यक्तीला दया, मैत्री, सहानुभूती, प्रेम वाटत नाही, है ना. मुळात कुणाशी तरी आपण बोलतोय स्पष्टपणे जे आहे, हा प्रश्न समोरच्याला विचारला जातोय. मग ते काय आहेत, उद्गार आहेत का, तर उद्गार चिन्ह आहे तिथं. ओके, मग हा जो उद्गार असतो, हा उद्गार जो आहे तो फक्त आणि फक्त जो आहे तर तो एका व्यक्तीचा आहे का, तो एका समाजाचा आहे. हे प्रश्न जे आहे गौरींच्या याच्यामध्ये तो स्त्रीवाद जो आहे तो रिफ्लेक्ट होतोय तिथं. आणि स्त्रीनी अशा पद्धतीने वागणं, नवऱ्याला सोडून येणं, म्हणजे एखादा नवरा जो आहे तो बायकोला सोडून दुसरीकडे गेला समजा, ॲक्सेप्टेबल आहे लोकांना. विजयाच्या बाबतीत आपण ते बघतो की बाबा ती इथं राहिली, तो तिकडं गेला, है ना, त्या केसमध्ये जे आहे. ओके, सो त्या अँगलनी त्याच्यावर लिहिलं पाहिजे. तुम्हाला किती शब्दात लिहायचं आहे, 150 शब्द. 150 शब्दांमध्ये त्याला पण एक गोष्ट जी आहे की सुरुवात जी आहे तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे बघा. तुमची जी सुरुवात असते उत्तराची, सो समजा गौरींचा हिच्यावर आलं, है ना, केतकरांची कादंबरी आहे, ब्राह्मण कन्या आहे, काय सुरुवात करणार आपण त्याला, बालकवी आहे, म्हणजे त्या स्टार्ट आणि एंडवर काम झालं पाहिजे बघा. आपण तिथं कॉपी पेस्ट करणार डायरेक्ट जाऊन जे आहे ते एकदम क्लिअर आहे. तिथं विचार करणार मी की मग आता याला काय स्टार्ट देऊ, तर ते वर्क होणार नाही. तेवढा वेळ नाही आपल्याकडं. 10 मार्क 7 मिनटं आहेत तिथं, आणि तेवढ्यातच ते डील करायचं आहे. आणि त्याची सवय आतापासूनच ती झाली पाहिजे, बरोबर. सुरुवातीला तुम्हाला 10-15-20 मिनटं लागू शकतात त्याला, पण रोज जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तर त्या याच्यातून काय होत जातं हे, तर ते वेळ कमी होत जाणार तुम्हाला. ओके, ह्या सर्व हिच्यामध्ये जे आहे की पण मला सांग, मला याचं उत्तर पाहिजे. समोर त्याचा आग्रह आहे की तू असं का केलंस, का आलीस, है ना. सो त्याच्यावर बोलता आहे ना. आणि मग तिच्यातून विवाह संस्था जी आहे, है ना, लग्न, त्याचे काय ॲस्पेक्ट्स आहेत, है ना, इनसेपरेबल असणं जे आहे समाजाच्या दृष्टीने, मुलांच्या दृष्टीने, मग ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि हे सोडून जर तुम्ही बाकीच लिहित बसला तर ते वर्क होणार नाही. किंवा इथं जे आहे, है ना, ब्राह्मण कन्या जी आहे, तुम्ही अविवाहित मातेची इतकी तरफदारी करीत आहात, तुमचे माझ्या संबंधाने विचार बदलले काय, मी जितकी तुम्हाला वाईट वाटत होते तितकी वाटत नाही काय. मग आता हे कुठून आलं, ब्राह्मण कन्या. ओके, कुणाचं वाक्य आहे बरं हे, आता एकदम क्लिअर आहे ना इथं जे आहे. अविवाहित माता कोण आहे तिच्यात, बरोबर. आता मुळात जे आहे की कालिंदी जे आहे, मग कालिंदी बोलते आहे, कालिंदी हा जो आहे तिने समोरच्याला हा प्रश्न केलेला आहे बघा की तुम्ही अविवाहित मातेची इतकी तरफदारी. आता मी जे काही उत्तर चेक केलं याच्या आधी पण काय होतंय, ब्राह्मण कन्या काय ते लिहिलं जातंय तिथं.
आपल्याला ब्राह्मण कन्या काय आहे ते नाही लिहायचं तिथं. तिच्यामध्ये जे आहे सिंपली ह्या ओळी आहेत इथं, ह्या ओळींमधून तुम्हाला काय समजतंय, काय उमजतंय ते फोकस झालं पाहिजे. त्या ओळींमधून कुठला आस्वाद घेताय तुम्ही, रसास्वाद जो आहे ना, त्या ओळींमधून तुम्हाला काय उमगतं, त्याचा मतित अर्थ काय आहे की तुम्ही अविवाहित मातेची इतकी तरफदारी करत आहात. तुम्ही करताय, समाज करतो का? नाही. समाजाने तर बाजूला टाकलेलं आहे. समाज वृत्तपत्रात पण ती न्यूज देत नाही, तेवढी दखल ते घेत नाही बघा. ओके, तुमच्या माझ्या संबंधाने विचार बदलले काय, म्हणजे अजून पण जे आहे की हा प्रश्न आहे की तुम्ही तरफदारी तर करताय पण माझ्याबद्दलचे विचार बदललेले आहेत का, म्हणजे मी अजून साशंक आहे त्याच्याबद्दल, किंवा मी जितकी तुम्हाला वाईट वाटत होते तितकी वाईट वाटत नाही काय, जितकी वाईट वाटत होती तितकी वाटत नाही का. आता वाईट का वाटतंय ती, का अविवाहित माता जी आहे. मग अविवाहित माता समाज ॲक्सेप्ट करत नाही, समाज पॅट्रिआर्कियल आहे, समाजाला जे आहे लग्न व्यवस्था जी आहे ती तिथं आहे. आणि मग त्या केसमध्ये जर तुम्ही हा मार्ग पत्करला, तरफदारी हा शब्द जो आहे बघा ना, मुळात कसं आहे, केतकरांची स्वतःची एक शैली आहे. केतकर ज्या पद्धतीने त्यांनी शब्द वापरलेले आहे, संस्कृत वजा मराठी जी आहे ती तर त्या टाईपची मराठी आहे. ओके, सो इथं पण बघा प्रश्नचिन्ह आहेत ना, हे जे प्रश्नचिन्ह आहेत हे कुणाला विचारलेले आहेत बरं तिने हे प्रश्न? रामराव गडपडे. ओके, मग हे संदर्भ कधी आपण डील करू शकतो, जेव्हा आपण पुस्तकं वाचू. इथं तर आपण ते शिकतोच आहे, प्रत्येक महत्त्वाची गोष्ट आपण इथं डिस्कस करतोय, पण ते पुस्तकांचं वाचन तुमच्या एंडनी पण झालं पाहिजे. जसं मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये एक रेफरन्स दिला होता की एका कॅन्डिडेटनी टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हटलं की मग पुस्तकं पण वाचावी लागतील का. 100 मार्काचा प्रश्न आहे आपला. म्हणजे आधी तुम्ही बेसिक तो सब्जेक्ट समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला डील करावं लागेल. ते अशी जादू वगैरे काय नाही तर. सो काही आस्पेक्ट जे आहेत, पण एवढं एक असतं की हा सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टमध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला लिहिताच येतं आहे. म्हणजे एक वेळ असं होऊ शकतं की संदर्भ नाही डील होणार. आपण जेवढी प्रॅक्टिस करतोय आता रुटीन हिच्यामध्ये, आतापर्यंत तुम्ही कमीत कमी जे आहे 15 एक रसास्वाद लिहून झाले तुमचे, ज्यांनी सिन्सिअरली टेस्ट दिल्या त्यांचे, प्लस वर्गात लिहिलेलं आहे. आता तर जस्ट बॅचला सुरुवात झाली आहे. जेव्हा आपल्या हाताकडून असे 100 रसास्वाद जातील तर तुम्ही नेक्स्ट लेवलला जाता. कुठल्याही ओळी तुमच्या समोर दिल्या की तुम्ही एका झटक्यात जे आहे ते लिहून मोकळे करता म्हणून. ओके, किंवा इथं जे आहे की जोपर्यंत माझ्यातील माणूस या व्यक्तीबद्दल तुझ्यातील माणूस या व्यक्तीला, म्हणजे आता याच्या पलीकडे काय आहे ना की लिंगाच्या पलीकडे जाणं जे आहे, स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे जाणं जे आहे ते अपेक्षित आहे. हे कुठं आहे, कारावासातून पत्र जे आहे. मग माणूस म्हणून विचार करणं, व्यक्ती म्हणून विचार करणं, नक्की स्त्री पुरुष म्हणून विचार करणं जे आहे. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय वाटलं पाहिजे जेव्हा प्रेम ही गोष्ट जी आहे की एकीकडे जे आहे आपल्याला दया, मैत्री, सहानुभूती, प्रेम वाटत नाही. किंवा आता याच्यामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, आता कांचन आहे आणि रती आहे, तुमच्यात प्रेम आहे का? ते मला नाही, आम्हाला बोलायला, फिरायला, निजायला आवडतं, एकमेकांबरोबर जे आहे आम्ही राहतो, आमच्यात प्रेम वगैरे काही नाही. मग तुला प्रेम मिळालं तर तो मला मी तिला सोडून देईल, तिला पण माहिती आहे. म्हणजे मूळ जे आहे की इथं जे आहे सर्व पुरुषांना सर्व स्त्रियांच्या संदर्भात त्यातल्या त्यात पण एकदम क्लिअर करून दिलं, नर आणि मादी, माणूस आणि पशु हिच्यामधला जो डिफरन्स आहे तो एकदम क्लिअर ठेवलेला आहे तिथं. ग्रांथिक स्रावांना प्रेमबिंब म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं. म्हणजे फक्त तिथं जे आहे शारीरता जर असेल तर त्याला आपण प्रेम संबोधणार नाही. त्याच्या पलीकडे ते असलं पाहिजे. समोरच्याची भावनिक गरज पण आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. ती व्यक्ती काय विचार करते त्या व्यक्तीच्या विचारानुरूप तुमची कृती जी आहे ती तिथं असली पाहिजे. हा सिनारिओ आहे याच्यामध्ये. ओके, तुम्ही अविवाहित हिच्यामध्ये जे आहे की आता हे कशात आहे की अविवाहित आहात, इथं लग्न केलं नाही केलं, पण मूळ मुद्दा काय राहील, या सगळ्या गोष्टी वाटल्या पाहिजेत. पलीकडे जाता येणं जे आहे स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे जाणं. आता तिच्यामध्ये थर्ड जेंडर पण एक आलेला आहे बघा की ज्याला सुप्रीम कोर्टाने दर्जा दिला. मग त्या केसमध्ये जे आहे की व्यक्ती है ना म्हणून जे आहे प्रत्येकाचा व्यक्ती म्हणून विचार, नक्की स्त्री पुरुष और थर्ड जेंडर म्हणून तो विचार झाला पाहिजे. ते एकदम क्लिअर आहे. मग तुम्हाला ह्या शब्दांवर बोलायचं आहे की दया, मैत्री, सहानुभूती, प्रेम है ना, आणि याचा वाटत नाही किंवा वाटल्याचं मला प्रत्यय येत नाही. आता काही लोकांचं कसं असतं की मला तुझ्याबद्दल खूप काही वाटतं असं ते म्हणतात, पण मला वाटतंय का तसं?
त्याचा प्रत्यय मला येत नाही ना. तुम्ही म्हटलात की मला तुझ्याबद्दल दया आहे, माया आहे, पण मग मी 2 दिवस आजारी पडलो, तुम्ही विचारलंच ना मला. हा कन्सर्न जो आहे, मला पण ते वाटलं पाहिजे, ती फिलिंग माझ्यात पण पाहिजे की तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं आहे. ओके, सो तो मुद्दा आहे. आणि हे कधी वाटू शकतं? ती कृती तिथं झाली पाहिजे. ओके, जर कृतीच नसेल, शब्द नसतील तिथं त्या संबंधी, तर मग ते वर्क नाही होणार. ओके, किंवा इथं आपण खालचा जर बघितला बघा, डी जो आहे ना, मला यातलं काहीच समजण्यासारखं नाही. लोकांनी अन्याय करीत जावा, स्वार्थ साधित जावा, आपल्या दमादमाने घेत असावं, आपण दमादमाने घेत असावं, हे माझ्या कोष्टकात बसू शकत नाही. कोण म्हटलंय बरं? कोणाचं वाक्य आहे? मधुगरवर चिडलेला राहत होतो. ओके, का? तर मधुगरनी पैसे पाठवलेले नाही आहेत, पत्र पाठवलेलं नाही आहे. पत्र पाठवलं ते भावेला पाठवलेलं आहे ना. मला यातलं काहीच समजण्यासारखं नाही. आता इथं काय झालेलं आहे की ही जी कादंबरी आहे बघा, जनहे, जनहेमध्ये असे टिंबटिंब भरपूर आहेत. ह्या टिंबांचा जो प्रभावी वापर आहे हा कशासाठी आहे, त्याला बरंच काही सांगायचं आहे तिथं, पण त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये ते डील करून दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा भाषा वैशिष्ट्य येतात तर त्यावेळेस चिन्हांचा प्रभावी वापर पण तुम्हाला तिथं लिहिता आला पाहिजे. इथं जे आहे की मला याच्यातलं काहीच समजण्यासारखं नाही. लोकांनी अन्याय करीत जावा, स्वार्थ साधित जावा, आपण दमादमाने घेत बसावं, हे माझ्या पुस्तकात बसू शकत नाही. ओके, कारण विश्वास जो आहे त्या विश्वासचा एक, त्याच्या ज्या जाणीव-नेणीवा आहे त्याचा एक जो काही प्रवास आहे बघा, तो सुरू आहे. तो असा एकदम प्रगल्भ हिच्यात नाही आहे अजून. तिच्यामुळे जे आहे की मी असं खूप दमानी किंवा पेशन्सनी गोष्टी नाही करू शकत, हे त्याचं क्लिअर आहे. बरं, हे कधी? ज्या वेळेस लोकांनी, म्हणजे हे लोक कोण आहेत? मधुगर जो आहे, माझ्या आई बहिणीने 3 दिवसांपासून काही खाल्लेलं नाही आहे ना, तिच्यात तो गायब आहे, तिकडं त्यांनी पैसे पाठवलेले नाही, तर कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. लोकांनी अन्याय करणं म्हणजे आता तो जो हे जे पात्र आहे हे अन्याय सहन करतं का? ते नाही. जर अन्याय होत असेल तर त्याला तो अन्याय नको आहे, तिथं तो बोलून दाखवणार स्पष्टपणे की हे नाही, ॲक्सेप्टेबल नाही, है ना. माझं जे कोष्टक आहे, माझ्या कोष्टकात ते बसूनच शकत नाही. म्हणजे आता आपण शिप्रा सरहदपासून विश्वासच्या जाणीवेचा जो काही सगळा पट बघतो, तर तिच्यामध्ये जे आहे की त्याची जी जाणीव आहे, त्याची जी चौकट आहे आयुष्याची, तो ज्या चाकोरीमधून जगतोय त्या चाकोरीमध्ये जे आहे अन्याय तिथं नसणार आहे. स्वार्थ जर लोक साधत असतील तर आपण फक्त बघत बसणं, ते ॲक्सेप्ट करणं शांतपणे, हे विश्वासच्या चाकोरीत बसत नाही. किंवा खालचं जे आहे बघा, अर्धे अधिक तरुण माथे फिरू बनतात, ते सिक्युरिटीच्या अभावामुळे. मग आता इथं इंग्रजी शब्द आला बघा, तर मग इंग्रजी शब्द जो आहे त्याचा वापर जे आहे लेखकाने केलेला आहे, भाषा वैशिष्ट्य जे आहे ना. सुरक्षेचा अभाव पण म्हणू शकले असते, पण सुरक्षेचा अभाव जो आहे आणि सिक्युरिटी याचे जर संदर्भ तुम्ही बघितले ना, तर सिक्युरिटीचा संदर्भ एकदम क्लिअर होऊन जातो. तो फक्त काही सुरक्षेच्या इच्छाने नाही आहे. सिक्युरिटीचा संदर्भ जो आहे की त्याचं ओव्हरऑल करिअर, त्याचं लाईफ, अशा आस्पेक्टने तो वारंवार वापरला होतो. इनसिक्युअर फील होणं एखाद्याला. ओके, सो त्या केसमध्ये जे आहे सिक्युरिटी, बट इज द मेन थिंग. सिक्युरिटी ही महत्त्वाची गोष्ट आहे. इंग्रजी संवाद जे आहे तर ते वापरलेलं आहे. बरं, इंग्रजी शब्द वापरताना, संवाद वापरताना लिपी कुठली वापरली आहे? मराठी. ओके, लिपी मराठी आहे. इंग्लिशमधून पण लिहू शकले असते ते, पण त्यांनी काय केलं? मराठीकरण केलं त्याचं. मिंग्लिश पण म्हटलं गेलेलं आहे याला बऱ्याच ठिकाणी. ओके, बऱ्याचदा काय असतं, उलटं पण असतं याला, जे मी तुम्हाला भाषेच्या ह्याच्यात आपण बघू, हा ना. जेवण झालं का? भाषा मराठी आहे, स्क्रिप्ट इंग्लिश आहे. ही पण तंत्रज्ञानामुळे जन्माला आली का? कारण जुन्या काळामध्ये मराठी टायपिंग असा सीन नव्हता मोबाईलमध्ये. जुने जे मोबाईल होते छोटे, त्या मोबाईलमध्ये इंग्रजीच टायपिंग होतं. हळूहळू मराठी टायपिंग आलं, ते पण लिमिटेड होतं. आता तर मराठी तुम्ही सगळंच करू शकता, व्हॉइस टायपिंग वगैरे. पण ह्या गोष्टी जुन्या काळामध्ये नव्हत्या, आणि त्याच्यामुळे ही जी स्क्रिप्ट आहे, जेवण झालं का, तर हे उलटं याचं. बट इज द मेन थिंग, सिक्युरिटी इज द मेन थिंग जे आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहे, मात्र आलेली संधी साधावी लागते. जो साधतो तोच पुढे जातो, बाकीच्यांचं आयुष्य मात्र मग रेंगाळत राहतं. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथं डॉट 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 दिलेलं आहे. आलेली संधी तुम्ही घ्या, संधी निर्माण करा. भावे काय सांगतो? आधी काम कर, पैसे कमव 4, मग हो थोडासा प्रामाणिक. कोण नाही म्हटलंय तुला? ओके,
मग भावेचं जे स्वतःचं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान जे आहे इकडं येणं अपेक्षित आहे. सिक्युरिटी जी आहे ती पाहिजे तरुणांना, ते जर असेल तर मग त्यांचं काही इश्यू नाही. आणि जी संधी येत जाते ती तुम्ही इनकॅश केली पाहिजे. जर तुम्ही संधी सोडल्यात तर मग त्या केसमध्ये काय होईल, तुमचं आयुष्य जे आहे ते रेंगाळत राहील तिथं. मग ते डॉट डॉटच्या पुढं काय आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुमचं काम काय आहे ना, की हे एकदम 2-3 वाक्य जे आपण महत्त्वाचे बघतो त्या वाक्यांवर जे आहे काम झालं पाहिजे. बघा, आजपासून तुम्ही रोज किमान एक रसास्वाद लिहायची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. ओळी घ्या समोर, तिच्यावर विचार करा, तिच्यावर विचार करणं ते, आणि तो प्रॅक्टिसचा भाग आहे. एकदा तुम्हाला ते हाताखालून 25-30 रसास्वाद गेले ना की एक कॉन्फिडन्स येऊन जातो आपला. हां, आणि त्याच्यामध्ये त्या ओळींवरच आपल्याला काम करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं. हा 100 मार्काचा प्रश्न आहे आपला, आणि याच्यामध्ये आपण खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो. म्हणजे मोर दॅन 50% मार्क्स इथून निघतात, इझिली निघतात. सो प्रत्येकाने जे आहे प्रॉपरली त्याला लिखाण करणं. आणि जेव्हा तुम्हाला ही सवय लागेल तेव्हा तुम्ही पेपरमध्ये पण लिहिता. आता कालच्या पेपरमध्ये किती लोकांनी 5चे 5 लिहिले बरं? 2 जणांनी लिहिले. 4 लिहिणारे किती होते? 3 लिहिणारे किती आहेत? आता मला सांगा की तुम्ही स्वतःहून लिहिलेत का कधी रसास्वाद? तुम्ही जर फक्त लेक्चरला आलात इथं आणि संडेच्या टेस्टला बसलात किंवा मी इथं लिहायला लावतोय तेवढंच लिहिलं तर हे वर्क होणार नाही. कॉम्पिटिशन तगडी आहे. म्हणून आपल्याला घरी जाऊन पण काम करायचं एवढं लक्षात ठेवायचं, आणि हे फार बेसिक आहे. ओके, आजपासून मग त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसं काम करायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्यासाठी संडेची जी टेस्ट राहील एक पान गळावयाची तर ती सोपी राहील तुमच्यासाठी. ओके.